फेरी मारतो, बरोबर आहे ना? फेरी मारतो आणि काय करतो मग? पाठी मागून देवाचं दर्शन घेतो. काय करतो? घेतात ना तुम्ही सर्व? शास्त्र सांगतो पाठी मागून दर्शन घेऊ, कारण ब्रह्मदेवाच्या मागच्या पाठीपासून काय तयार झालं? अधर्म तयार झाला आणि छातीपासून धर्म तयार झाला. म्हणून काय करायचं? आता काय करायचं? मंदिरामध्ये दर्शन घेतलं म्हणजे मग मागून येताना दर्शन घेऊ नाही, हे शास्त्र सांगतं. त्यानंतर सांगितलंय की भागवत, मी तुम्हाला आधी सांगितलं की भागवतामध्येच माणसाचं मन शुद्ध होतं. आणि या ठिकाणी असणारे आपण कथा श्रवण करणारे लोक साक्षात कोण आहे? शिवपुराण सांगतं रुद्र हे वडा संशया. ते कोण आहे? श्रवण करणारे साक्षात रुद्र आहे. पण आपण आपला विसर आपल्याला पडलेला आहे. ज्यामध्ये ज्ञान वैराग्य भक्ती ज्ञान हे तीन प्रकार हा संगमय तयार होतो ते म्हणजे भागवत. आणि जो पंचमहाभूत तयार करतो तो म्हणजे भगवान. अशा प्रकारे सुखदेवजी महाराज खूप वर्णन करतात. शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या मुक्त्या आहेत आणि अनेक प्रकारच्या मुक्तीचं वर्णन आहे. पहिली सांगितली सलोकता, समीपता. आता सलोकता मुक्ती आहे, समीपता मुक्ती आहे, साहित्यता मुक्ती आहे, अनेक 4 प्रकारच्या मुक्त्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मग महाराज यापैकी मुक्ती कोणती घ्यावी? आता आपण सलोकता मुक्तीचं वर्णन जर केलं, सलोकता मुक्ती म्हणजे आपण ज्या देवाची पूजा करतो त्या देवाचं सानिध्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे ज्या देवाची तुम्ही शंकराची पूजा कराल त्या देवाचं सानिध्य प्राप्त होईल, तुम्ही भगवान विष्णूंची पूजा कराल त्या देवाचं सानिध्य प्राप्त होईल. आणि अशा प्रकारे जे लोक ज्या देवाचं पूजन करतात ते लोक त्याला प्राप्त होतो, म्हणून त्याला सलोकता म्हणतात. समजलं? आणि मग सलोकता मुक्ती जरी मिळाली किंवा समीपता देवाच्या जवळ जरी गेलो, सलोकता मुक्ती जरी मिळाली तरी मात्र काही काळानंतर जन्म आहे. पण या ठिकाणी सांगितले की सायुज्यता नावाची जी मुक्ती आहे ही जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगतोय का? तुमच्या गावामध्ये नदी आहे का? नदी तुमच्या गावात नाला आहे. त्या नाल्याचं पाणी समुद्रामध्ये जातं. आपण समुद्रावर गेलो, ओळखता का तुम्ही हे आपल्या गावचं पाणी आहे? ज्याप्रमाणे पाणी आपल्या गावातलं समुद्रामध्ये गेलं की त्याला ओळखता येत नाही, त्याला वेगळं करता येत नाही, त्याचप्रमाणे एकदा का हा आत्मा परमात्मामध्ये विलीन झाला त्याला पुन्हा बाहेर काढता येत नाही किंवा त्याला ओळखता येत नाही, त्याला मुक्ती प्राप्त होते आणि तो पुन्हा जन्माला येत नाही. पहिलं. दुसरं, मुक्ती म्हणजे काय? ज्याचं आयुष्य शिल्लक आहे ज्या माणसाचं, पण इच्छा संपल्या त्याला मुक्ती प्राप्त होते. ज्याचं आयुष्य आता संपलं आणि इच्छा बाकीच आहे, इच्छा मनात आहे, तो इच्छा ठेवून जो मरतो त्याला मात्र मुक्ती प्राप्त होत नाही. गोपाल कृष्ण भगवान. मुक्ती प्राप्त करायची असेल तर आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची इच्छा नसायला पाहिजे, हे ब्रह्मदेव या ठिकाणी सांगतात. आणि या ठिकाणी शुभदेवजी महाराज राजा परीक्षिताला वर्णन करतात की राजा, अरे प्रत्यक्ष कथा श्रवण केल्याने हरिहृदयामध्ये या ठिकाणी काय होतात? विराजमान होतात. म्हणून जो कथा श्रवण करतो महाराज त्याला विवेक प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही, दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाही. पहा, लक्ष द्या, आपल्याला जर नोकरी नसली तर आपण व्यवसाय करू शकतो, घर नसलं तर भाड्याच्या घरामध्ये राहू शकतो, ऑप्शन आहे. शिक्षण नसलं तरी आपण बोलू शकतो, काही ना काही थोडंफार वाचू शकतो, सानिध्यामध्ये राहू. घर नसलं तर भाड्याच्या खोलीत राहू शकतो.
नोकरी नसली व्यवसाय करू शकतो, शेती नसली दुसरं उदरनिर्वाहाचं साधन आपण काहीतरी करू शकतो. प्रत्येक गोष्टीला माणसाच्या जीवनामध्ये ऑप्शन आहे महाराज. पण जर आपल्या जीवनामध्ये भक्ती नसली तर आपण दुसरं ऑप्शन मुक्ती प्राप्त करू शकत नाही. घर नसलं तर भाड्याच्या खोलीत राहू, पण ज्यांच्या जीवनामध्ये ना भक्ती नाही त्याला काहीच प्राप्त होत नाही. यामध्ये ऑप्शन नाही, यामध्ये ऑप्शन एकच आहे. भक्ती जर भक्ती नाही ना दुसरं ऑप्शन नाही. म्हणून भक्ती कशामध्ये? भागवत कथा कीर्तन जो श्रवण करतो त्याला ते प्राप्त होते. ऑप्शन जीवनामध्ये आहे पण ऑप्शन मात्र याच्यामध्ये नाही, भक्तीमध्ये ऑप्शन नाही. एकदा परीक्षेमध्ये नापास झालो तो पुन्हा पेपर देता येईल. मार्च एप्रिलचा ऑक्टोबर महिन्यात करता येईल ऍडजस्ट. मार्च मध्ये गेला तर ऑक्टोबर मध्ये आहे, ऑक्टोबर मध्ये गेला तर पुन्हा मार्च मध्ये आहे. पण या जीवनामध्ये जर एकदा फेल झाला तर त्याला पुन्हा जन्म मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी गतवेशनम. पुन्हा जन्माला या पुन्हा मरा, पुन्हा जन्माला या पुन्हा मरा. हे चक्र चालूच आहे. म्हणून या ठिकाणी संत महंत ऋषी मुनी आपल्याला नेहमी सांगतात की हे करा हे करा, बरोबर आहे ना. पण आम्ही करत सत्याच्या मागे नाही, असत्याच्या मागे आहे आपण, बरोबर आहे ना. काय सांगितलेलं आहे? खरंच मानवाचं जगणं खरं कशामध्ये आहे? तुम्हाला मंदिरात जायचं नाही ना, नका जाऊ. पण मग आणखी ऑप्शन सांगितलेला आहे. भुकेल्याला अन्न द्या, जो भुकेला आहे त्याला अन्न द्या, ज्याला तहान लागली त्याला पाणी द्या. कोणाचा संदेश आहे? हा, कर्मयोगी गाडगे महाराजांचा संदेश आहे. भुकेल्यांना जेवण द्या, तहान द्याला पाणी द्या, जो गरीब आहे त्याच्या मुलीचं लग्न करा. आणि हेच समाजात करायला पाहिजे. हा संदेश संतांचा आहे. पण एका लग्नामध्ये करोडोची उलाढाल आहे आणि एका